वाढदिवस आहे काय आजच आपण साजरा करत नाही, दरवर्षी सालाप्रमाणे हा वाढदिवस आपला कार्यकर्ते साजरे करतात. माझे सहकारी पदाधिकारी असतील, मित्र, हितसंचक सर्वजण करतात, ते दरवर्षीप्रमाणेच करत असतात. आणि या ठिकाणी चेंबूरमकर नागरिकांचं एवढं मोठं प्रेम आणि एवढं मोठं आशीर्वाद आज बघून मलासुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण सगळ्यात मोठी गर्दी आज या वाढदिवसाला झाली होती आणि खरोखर मी सर्वांचे ऋणी आहे. आपलं असंच प्रेम, दयादृष्टी माझ्यावर असावी. तुमच्यासाठी मी रात्रंदिवस कधी तुम्ही रात्रीचाही कॉल केला तर तुमच्या सेवेला मी हजर आहे. आणि गेल्या वर्षभरात आपण चेंबूरमध्ये ज्या प्रकारचं काम करतो आहे त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला दिसून आला. महायुतीकडून, मनसेकडून जनताला तुम्ही काय संदेश देणार चेंबूरकराला विशेष? नाही, आज फक्त वाढदिवसाचा विषय आहे. महायुती वगैरे आपण नंतर बघूया. परंतु या ठिकाणी चेंबूरमधील कोणत्याही पक्षाचा नागरिक असू द्या, ज्यावेळेस तो आमच्याकडे त्यांची समस्या किंवा तक्रार घेऊन येत असतो, तो आम्ही पाहत नाही तो कुठला आहे काय आहे. पण त्यासाठी एक आपलं कर्तव्य आहे म्हणून राजसाहेबांची जी शिकवण आहे, मान्य अमित साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यांचं काम 100% आमच्याकडून होईल किंवा नाही होईल, पण तो करण्याचा प्रयत्न आम्ही 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता कोणतरी नगरसेवक बनावा, आमदार बनावा ही त्याची इच्छा असते आणि तिची इच्छा ती व्यक्त करत असतात. परंतु त्यांनी जेव्हा ही इच्छा आपल्याकडे व्यक्त केली जाते त्यावेळेस आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढलेली असते. त्यांच्या इच्छेसारखं आपल्याला अजून जास्त ऊर्जा घेऊन त्या पद्धतीचं काम आपल्याला करायला लागतं. नक्कीच त्यांच्या इच्छा पुढच्या वाढदिवसाला पूर्ण होतील. मित्र, महायुतीतील मित्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेंबूरचे विभागाधिकारी, विभाग अध्यक्ष जय श्रीराम, श्री माऊली थोरवे जय श्रीराम, जय श्रीराम या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आमचे महायुतीतले मित्र पक्ष म्हणून आम्ही देखील त्यांच्या या वाढदिवसामध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. त्याचबरोबर आमचे चेंबूरच्या प्रभाग क्रमांक 153 शाखा अध्यक्ष रोहिदास जाधव यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील शुभेच्छा देण्यासाठी आमचे रवींद्र महाडिक आहेत, चोळताई आहेत, किशोर घाग आहेत, चेतन धमाले, हे सर्व मंडळी आम्ही अतिशय कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी या आनंदामध्ये सहभागी झालो. धन्यवाद. मित्र माऊली थोरवे यांचा 44वा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये, थाटामाटात आणि राजेशाहीच्या राजसाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून साजरा होतो आहे. 44व्या वाढदिवसाला सर्वसामान्य चेंबूरमधील जनता यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनामध्ये असं वाटतं की अरे हा राजसाहेबांचा कार्यकर्ता आपल्या चेंबूरवासियांसाठी काहीतरी करेल, याच्यामध्ये धमक आहे, काम करण्याची क्षमता आहे. आणि मग माऊली थोरवेला मिळालेला हा आशीर्वाद 44व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की माऊली थोरवे यांना खूप मोठं भविष्य आहे. मान्य राजसाहेबांचा कार्यकर्ता, महाराष्ट्र सैनिक या नात्याने आम्ही त्याच्याबरोबर कायमचे आहोत. धन्यवाद. त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना आहेत की खऱ्या अर्थानं 2024ला माऊली थोरवे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्य म्हणून जाऊ दे निवडून, आणि चेंबूरवासियांच्या चेहऱ्यावर एक समाधान वाटलं पाहिजे की खरं आपला लोकप्रतिनिधित्व हा माऊली थोरवेच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे जनतेच्या उत्स्फूर्त भावना आहेत. ॲक्च्युली भावी आमदार म्हणून जे काही पोस्टर लागले आहेत ते त्यांच्या कार्याची पावती आहे आणि जनतेचं प्रेम आहे. त्यामुळे जनतेला किंवा जे आता सध्याच्या वातावरणाला हे करून त्यांनाही असाच तडफदार म्हणजे नेता हवा आहे. आणि ते नेतृत्व त्यांनी नक्कीच माऊलींच्या रूपामध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये आमच्या चेंबूरकरांना पाहायला भेटलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा जनतेचं प्रेम आहे की जे आपल्याला भावी आमदार म्हणून आज दिसून आलेलं आहे. विनोद पोकळे सर, छत्रपती करिअर अकॅडमी संचालक, या दोघांच्या हस्ते या ठिकाणी साहेबांचा सत्कार देखील म्हणजे हे जे काय मी आता सांगितल्याप्रमाणे की हे जे आहे हे नावाप्रमाणे म्हणजे ज्ञानेश्वर म्हणजे जसं ज्ञानदेवांना आपण माऊलीच्या रूपात असं, तर त्यांचं नाव घेऊन म्हणजे ते नाव त्यांना भेटलं आणि त्या नावाचं त्यांनी प्रत्यक्षात सोनं करून दाखवलं आहे. आणि यापुढेही माझी ईश्वराला प्रार्थना असेल की नावाप्रमाणेच त्यांनी माऊली म्हणून जनतेची सेवा करावी. त्या निमित्ताने मी माऊली साहेबांना एवढंच सांगेल की मी त्यांच्या जीवनात भाव तेथे भक्ती, काव्य तेथे कविता, भाव तेथे भक्ती, काव्य तेथे कविता, ज्ञानेश्वर रावांच्या सागररूपी जीवनात मी झाले सरिता. आणि त्यांच्या या सागररूपी जीवनामध्ये मला सरिता होण्याचा जो काही परमेश्वरांनी मला जो हा योग दिला
त्यासाठी मी त्यांची परमेश्वराची खरंच खूप खूप मी धन्यवाद मानते. मी परमेश्वराच्या मी माऊली साहेबांचीही खूप मानते की मला जे अपेक्षित होता की त्यांनी या पद्धतीचं म्हणजे माझ्या पुढच्या जीवनामध्ये या पद्धतीचे म्हणजे काम करावं. म्हणजे आमचं एज्युकेशन जरी आम्ही सायन्स फील्डमधून असतो तरीही त्यांनी जनतेसाठी असं काही काम करावं, समाजोपयोगी आमच्या हाताने काहीतरी काम हवं अशी माझी बालपणापासूनची इच्छा असायची आणि ती पूर्ण होताना मला आज खूप म्हणजे असं भरून येत आहे. त्यासाठी मी खरंच धन्यवाद मानते परमेश्वराचे. थँक्यू. मनसेचे तालुका अध्यक्ष माऊली थोरवे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देण्यासाठी आज आम्ही सर्व पक्षीय आज बहुतेक सर्वांचे आज वाढदिवस आहेत. आमच्या पार्टीतले सुद्धा 10-15 आहेत. तसे माझे सुभाष मराठेजी यांचाही वाढदिवस आहे, शिवगंजनचा आहे, बोडेकर जे आहे, राजाराम कांबळे आहेत. पूर्ण आणि चेंबूर मधल्या बहुतेक जणांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त सर्वांना ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देते की तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लागो. एवढीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. मराठे मॅडम सांगितल्याप्रमाणे आपण बघितलं की आज हा 1 जून म्हणजे जागतिक वाढदिवस अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक आमदारांचा आजच वाढदिवस आहे. निश्चितपणे मराठी मॅडम म्हणाले तसं की सर्वांनाच माझाही वाढदिवस आहे. संपूर्ण परिवार आहे. या प्रसंगी थोरवे साहेबांचं आमचं कौटुंबिक नातं आहे. थोरवे साहेबांचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन शुभेच्छा देऊन केलं. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या माझाही वाढदिवस असल्यामुळे. त्यामुळे निश्चितपणे त्यांना पुढील भावी वाटचालीस राजकीय वाटचालीस त्यांना माझ्या मराठी परिवाराकडून भारतीय जनता पक्षाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आता आपण बघितलं की 153 वॉर्ड अध्यक्ष सन्मान्य सचेतन पोसमजी हे पुन्हा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. मी पुन्हा एकदा मराठी परिवाराच्या वतीने आणि भाजपच्या वतीने माऊली थोरवे साहेबांना उदंड आयुष्य देव अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.